सो वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. एकदम 9-10 दिवसांच्या गॅप नंतर परत ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि वेगळ्या अँगलने म्हटलं शूट करू काय तिथून समोर म्हणजे इकडनं समोर इकडे बघून असं शूट करत होतो मी इतके दिवस. पण म्हटलं जरा अँगल चेंज करू आणि आज आपण चाललोय दांड्या खेळायला. कारण दांड्या म्हणण्यापेक्षा दांड्याचं नाही आपल्याकडे, बट आपण खेळूयात गरबा. सो गरबा करू. आणि म्हणजे असंच ॲक्च्युली मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आपण ज्या बाणेश्वर मंदिरात गेलो होतो तिथं म्हणजे रोज आरती तर होतेच आपल्या महादेवांची. आणि दुसरं म्हणजे तिथल्या म्हणजे जे ट्रस्ट आहे बाणेश्वर मंदिर ट्रस्ट. ए बाबा पडू नको, तुझ्यावर ते सगळं चालू. सो मोबाईल पडता पडता वाचला. पण त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट न्यूज आपल्याकडे ही आहे की सो तिथं त्यांचं जे ट्रस्ट होतं बाणेश्वर मंदिर ट्रस्ट, सो तिथं त्यांनी दांडिया गरबा हे सगळं म्हणजे आयोजन केलेलं आहे. सो ते त्यांनी रजिस्ट्रेशन करायला लावलेलं होतं, जे की मी त्याच दिवशी केलेलं. म्हणजे दरवेळेस करतात की ज्याला, कारण तिथं लिमिटेड स्पेस आहे. सो मला अपडेट आलेला त्याचा की येऊ शकतो, आपण जॉईन करू शकतो. पण मला काही जमलं नाही कामामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे. पण मग आज वेळ आहे म्हणून मग आपण विचार केला की का नाही जावं माणसाने. मी विचार करणार होतो की काय जाऊ यार, कामं पण एवढी होती. पण नंतर विचार केला की यार जाऊनच येतो, कायच होणार आहे ना. हा कुर्ता कसा दिसतो पाहिजे. मला खूप लोकांचं म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा मित्र आणि 2-3 जणांचे आले की हा कुर्ता खूप म्हणजे असा फिटिंगमध्ये. आता मी कसं दाखवू, पॅन्ट पण येतं ॲक्च्युली, पॅन्ट पण एकदम भारी. ही पॅन्ट म्हणजे कशी माहिती का, हिला इलॅस्टिक सारखं म्हणजे नॉर्मल पॅन्ट असते तसंच हुक पण येईल बटन. बट सीन असं आहे की त्यामध्ये एक ट्विस्ट आहे की त्याला जो आपला जॉगर्स पॅन्टला नाडा नाही आहेत तसा काइंड ऑफ पॅन्ट येईल. एक नंबर फिटिंगमध्ये पॅन्ट आहे. मी आता तुम्हाला दाखवू कसं. ॲक्च्युली याच्यावर चढतो आणि मग दाखवतो. सो अशी ही पॅन्ट आहे व्हाईट, एकदम प्रॉपर फिटिंग. आणि कुर्तासुद्धा एकदम प्रॉपर फिटिंगमध्ये. सो याची लिंक ॲक्च्युली मी हा परचेस केलेला एका मुंबईमधल्या लोकल शॉपमधनं. पण ते ऑनलाईनसुद्धा डिलिव्हरी करतात. सो म्हणून मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल किंवा म्हणजे एकदम फिटिंगमध्ये आहे कॉस्ट म्हणून सांगतो. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा ॲड्रेस पण टाकून देईल. आणि इफ सपोज मला असा काइंड ऑफ कुर्ता ऑनलाईन कुठं भेटला तर मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, सो दॅट यू कॅन परचेस. पण मला हा खूप कमालीचा आवडला आहे. कारण याच्या अगोदर माझ्याकडे खूप कुर्ते होते, खूप आहेत. पण मग ते असं फिटिंगमध्ये नाही यायचं नाही का. आणि मला फिटिंग जास्त आवडतं. स्किनी टाईप म्हणजे स्किनी जे लोक असतात, नॉट दॅट मस्कुलाईन काय जे काय बोलता यार ते. सो तेवढी आपली काय बॉडी वगैरे नाही. पण चालू आहे प्रयत्न नाही का, चालू आहे प्रयत्न. ठीक आहे, हे सगळं जाऊ दे, हे नंतर करू शकतो. आणि दुसरी जी गोष्ट होती, मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी स्किन केअर करतोय आणि त्या स्किन केअरमध्ये सनस्क्रीन मी मागवलेली. सो ती आलेली आहे. आणि तिच्यात पण एक ट्विस्ट आहे जो मी तुम्हाला आता सांगतो. कारण सीन असं आहे, ती तुम्ही वापरली पाहिजे आणि टॉप नॉच आहे बरं का ती. आत्ताची मार्केटला सर्वात ट्रेंडिंगला चालू आहे. तुम्ही गुगल सर्च करा, तुम्ही इंस्टाग्रामवर बघा, तुम्ही शॉर्ट्समध्ये बघा, तुम्ही रील्समध्ये बघा, सगळीकडे ट्रेंडिंगला चालू आहे. आणि ती ॲक्च्युली महाग आहे थोडी, एवढी पण नाही कॉस्टली, बट आहे थोडी महाग आहे. बट तुमचा भाऊ आहे ना, आपण तुम्हाला मी कशी ती परचेस केली गेस करा. तुम्ही फक्त प्राइस गेस करा, गेसच करू शकणार नाही एवढी स्वस्तात. फक्त 128 रुपयात मी ती मागवली आहे. कशी मागवली, काय मागवली ते सगळं सांगतो. त्याआधी लेट्स डिस्क्लोज दॅट सनस्क्रीन. आणि ती टॉप नॉच आहे भाई. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही शॉपमध्ये गेले तर ती खूप महाग भेटेल तुम्हाला. अँड दॅट इज नथिंग बट दीज. ही आहे मित्रांनो ती. आता ही प्रॉपर दिसते की नाही मला आय डोंट नो. डिकन्स्ट्रक्टची जेल सनस्क्रीन आहे. आणि याच्यात SPF 55+ आहे. म्हणजे प्लसच असलं पाहिजे. आता माझा स्किनचा टाईप ऑइली आहे. ॲक्ने तर नाही आहेत मला एवढे. म्हणजे आधी खूप यायचे 11th-12th फर्स्ट इयरला सेकंड इयरला असताना खूप आलेत. पण आता नाही आहे. आता जस्ट एकच हे की डलनेस माझ्या स्किनमध्ये खूप होती आधी. पण स्किन केअर रुटीन चालू केल्यापासून खरंच खूप फरक पडतोय. नसेल काही तुम्हाला असं वाटत की मी खोटं बोलतोय तर यू कॅन सी. आणि तुमचे वाटलंच तर मी याच्यात माझा प्रिव्हियस फोटो टाकून देईल की किती डल होती माझी स्किन आणि आता कशी झाली. पूर्णपणे बघा तुम्ही. पूर्ण म्हणजे काहीच पिंपल्स तर नाहीच आहे. म्हणजे आधी होते, खूप होते भाई, एवढे होते ना. मी काय नाही केलेले आहे या पिंपल्ससाठी. बट ठीक आहे, ते आपण दुसऱ्या ब्लॉग वगैरे मध्ये बोलू. आता ही आहे डिकन्स्ट्रक्टची जेल सनस्क्रीन SPF 55+ आहे. याच्याने काय होतं ना,
ही मेनली ऑइली स्किनच्या पर्सनसाठी हायली रिकमेंडेड, म्हणजे माझ्यासाठी आहेच, पण तुमची पण स्किन जर तुमची ऑइली असली तर SPF 55+ PA++++ आहे, म्हणजे ऑलमोस्ट ही 17, आणि फॉर ऑल स्किन टाईप म्हटलं याच्यात, पण मोस्टली ऑइली स्किन टाईपच्या लोकांनी यूज केली पाहिजे, असं मी खूप काही सर्च केल्यानंतर मला कळालं. सो डिकन्स्ट्रक्टची लाईट वेट आहे. दुसरी गोष्ट ही म्हणजे असं लावल्यानंतर खूप साऱ्या सनस्क्रीन मार्केटमध्ये आहेत, सो त्या लावल्यानंतर असं होईल की तुमची स्किन त्याच्यामुळे अजून ऑइली दिसेल. सो जर माझी स्किन ऑलरेडी ऑइली आहे आणि त्याच्यावर मी जर सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर ती अजून चिपचिप होते आणि मी अजून परत हिंजवडीत चाललोय, भाई 1 मिनिट विचारच करावा लागेल मला या गोष्टीचा, कारण हिंजवडीत त्या बाकीच्या सनस्क्रीन लावून जाणं खूप रिस्की आहे, कारण ती सगळी धूळ डंपर तर आपल्या इथं हिंजवडीत फेज 1, फेज 2, फेज 3 कुठल्याही फेजला जा तुम्ही, एवढं भुंकर चौकापासून जर स्टार्ट केलं ना तुम्हाला धूळ ही तुमचा पिछा सोडणार नाही मित्रांनो, आणि आपण हिंजवडी सोडू शकत नाही. सो घ्या. आता याची बॅक स्टोरी सांगतो. बॅक स्टोरी इज नथिंग बट हा आहे, आता याच्यावर ऍक्च्युअल प्राइस तुम्हाला इथं आय डोंट नो दिसते की नाही, 249 समथिंग, 249 आहे समथिंग, नाही 249 आहे. सो 249 जरी असली तरी मी याचं पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, तिथून जर तुम्ही ती परचेस केली तर तुम्हाला ती 128 ला पडेल. सो ती कशी पडेल आता ती स्टोरी सांगतो. 249 ची आहे ही, आणि मी दिलेल्या लिंकवरनं क्लिक केल्यानंतर तुम्हाला 99 तिथंच ऑफ होतील, आणि म्हणजे चेकआउट तुम्हाला परचेससाठी जावं लागेल, प्रोसीड करावं लागेल, तेव्हा 99 तिथं तुम्हाला येईल 249 - 99. सो 249 - 99 किती झाले, 50 150 झाले. सो 150 मधनं जर तुम्ही याचं ऑनलाईन पेमेंट केलं, UPI, फोनपे करा, जीपे करा, किंवा जे पण तिथं ऑप्शन्स असतील त्या लिंकवर म्हणजे पेमेंट करताना, सो फोनपे, जीपे, ऑनलाईन तुम्ही UPI कुठल्याही UPI केलं, सो तिथं तुम्हाला डिस्काउंट मिळेल 22 रुपीजचा, म्हणजे 22 रुपयाचा. सो 150 - 22 केलं तर ही तुम्हाला पडते फक्त आणि फक्त मित्रांनो 128, आणि 128 इज खूप लेस आहे भाई. 128 तर मी असं बाहेर आता कधीच निघत नाही, पण जर बाहेर PCMCत कुठं निघालो असंच सॅटर्डेला तर 128चं मी नुसतं जंक फूड खाऊन जातो, आणि जर तुम्ही नुसतं बर्गर किंगला जरी गेले तरी 100चा बर्गर असंच खाता तुम्ही. सो हे तुमच्या स्किनच्या केअर करताय. जर माझ्यासारखी स्किन हवी असेल सो यू हॅव टू बाय दीज ब्रो अँड सीस ऑल्सो. सो हे काय युनिसेक्स आहे असं काही नाही आहे, गर्ल्स बॉईज दोघं यूज करू शकता याला, पण मेनली ऑइली स्किन असेल तर. पण तिथं असं दिलेलं आहे की फॉर ऑल स्किन टाईप्स, ॲक्ने प्रोन, तुम्हाला ॲक्ने येत असतील, तुमची स्किन ऑइली असेल, तुमची स्किन ड्राय असेल त्याच्यासाठी पण ही, आणि याला फ्रेग्रन्स नाही. आणि अशाच वस्तू घ्या स्किन प्रोडक्टमध्ये. मी जे पण आतापर्यंत स्टडी केला खूप काही, त्याच्यात मला एक कळालं की ज्या गोष्टीला फ्रेग्रन्स नाही ना, प्रत्येक गोष्टीला फ्रेग्रन्स असण्याची गरज काय आहे मित्रांनो, मी म्हणतो. पण असो तो भाग तो वेगळा झाला. सो याला बिलकुल पण कुठल्याही प्रकारची म्हणजे असं फ्रेग्रन्स नाही. सो ते एक्सपेक्ट करू नका तुम्ही. आणि व्हिडिओ खूप लॉंग होतोय असं मला वाटायला लागलं मित्रांनो. सो त्यासाठी मी काय करणार आहे तर लवकर पटापट बोलणार आहे. सो याच्याने ना तुमचं म्हणजे काय बोलू शकतो आपण, याच्यात खूप काही कंटेंट्स आहेत, प्युरिफाईड वॉटर आणि जे काय ते सगळं तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर प्रिव्हेंट्स फ्रॉम टॅनिंग, सन रिलेटेड एजिंग. आता तुम्ही म्हणशाल इथं पाऊस चालू आहे इंजोडीत, सो तू सनस्क्रीन आम्हाला काय सजेस्ट करतो. सो पाऊस जरी असला तरी धूळ मात्र नक्कीच असते मित्रांनो, आणि त्या धुळीपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे ही सनस्क्रीन. आणि हे काही मला काही याच्यातनं खूप काही पैसे मिळणार नाही आहे, तुमच्या खिशाला परवडेल अशी गोष्ट काहीतरी सांगतोय मी. 128 इज खूपच तुम्ही 128 रोज 5 रुपये जरी गोळा केले तरी ज्यावेळी एवढं कसं काय मी बोलतोय, तुम्ही माझ्यापेक्षा रिच जाल पण तर आरामशीर घेऊ शकता. मला खूप फंबल होतं आज, कारण मी गेलो होतो जरा बाहेर, काम होतं मला जरा. कामं पण करतो मी, असं नाही की नुसते व्हिडिओज करतो, कामं पण करतो जरा, म्हणूनच व्हिडिओ लेट आलेली आहे मित्रांनो. म्हणूनच
म्हणूनच 10 दिवसांच्या गॅप नंतर हा व्लॉग येणार आहे. मी काम करतो याचा अर्थ समज रहे हो तुम, समज रहे हो. हां, सो असं आहे हे. सो याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टप्पाटप घ्या मित्रांनो. 128 रुपयात स्किन केअर नथिंग. म्हणजे मला तरी वाटतं की तुम्ही कुठेही बाहेर जाताना लावू शकता. घडी लावायची 17 वेळा जाताना. पण सपोज तुम्ही सकाळी गेले, सकाळी आता तुम्ही कुठे बाहेर चालले, आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही ऊन आहे बाहेर किंवा ऊन जरी नसलं, इफ यू आर लिव्हिंग इन PCMC ब्रो, PCMC हिंजवाडी, तर लावाच, नक्कीच लावा. मी तरी लावतो. आणि मग नंतर सपोज तुम्ही आले घरी आणि परत संध्याकाळी चालले, सो परत लावा, नक्की लावा. रात्री झोपताना नका लावू कारण ती सनस्क्रीन आहे, नावातच येतं सन असला तरच. पण सन नसला, पण जर तुम्ही PCMCत राहताय किंवा हिंजवडीत राहताय, आजकाल सगळीकडे धूळ असते, सगळीकडेच कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो आणि टॉप मोस्ट जळगावला जर तुम्ही राहत असाल तर नक्की घ्या भाई. तिथं तर धूळ आहे. तिथं अजून मी म्हणतो 50 वर्षानंतर पण धूळच राहील. सो हिंजवडीत पण तेच होणार आहे. सो सन असो नसो, सनस्क्रीन इज मस्ट. फक्त झोपताना नका लावू, कारण झोपताना स्किन येते भाई, त्याला एवढा त्रास नका देऊ. तिला पण थोडं तिचं होऊ द्या, जे व्हायचे ते, पण यूज केली पाहिजे. सो याची पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल आणि ती तुम्ही नक्कीच परचेस करा. याच्याने टॅनिंग वगैरे पण, आणि मी लिटरली हे एल्बोजला सुद्धा लावतो, कारण माझी स्किन एवढी घाण टॅन झाली ना भाई, काय सांगू तुम्हाला. इथून माझा हँड आहे ना थोडासा ब्लॅकिश टाईप, म्हणजे असं टॅन झाल्याचं टाईप आहे, आणि इथून गोरा. सो म्हणून याला पण लावू शकता तुम्ही. सो क्लिअर होईल मला तरी वाटतं. म्हणजे मी एक 4-5 दिवस झाले वापरतोय आणि त्याचा खूप इफेक्ट मला दिसतोय. आणि दुसरं मी हे झोडिओचंच मॉइश्चरायझर यूज करतो, ते सकाळी एकदा आणि रात्री झोपताना. सो हे असं नाही की तुम्ही यूज केलंच पाहिजे. मी झोडिओचं आता आणलंय, ते मला संपवायचं म्हणून करतो. नंतर मी दुसरं मागवणार आहे, ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो. आणि स्किन बघा, तुम्ही स्किन बघा, हे रिझल्ट्स आहे. ठीक आहे, मी काही असं हवेत गोळीबार नाही करत आहे किंवा लाईटनिंग खूप चांगली असं पण नाही आहे. ह्या ज्या रूममध्ये मी आता सध्या उभा आहे त्या रूममध्ये एकच लाईट आहे भाई, आणि खूप एवढा काही प्रकाश नाही त्या लाईटाचा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी इथं रिंग लाईट वगैरे लावली, सो रिंग लाईट तिथं समोर आहे मित्रांनो, दिसते का तुम्हाला? हे बा, रिंग लाईट तिथं समोर आहे. सो मी ती सुद्धा लावलेली नाही, म्हणून हे नॅचरल आहे. जे काय दाखवते नो फिल्टर पण नाही लावले आणि नाही लावणार आहे, एडिटिंगमध्ये पण नाही लावणार. सो दिस इज ओरिजिनल ब्रो. तुम्ही येऊन बघू शकता, भेटू शकता. पण हा व्लॉग खूप मोठा होणार आहे असं मला वाटतंय, कारण मला मंदिरात पण जायचे. सो हे सगळं आहे, हेच मला सांगायचं होतं. परत एकदा बघून घ्या. डिकन्स्ट्रक्टची जेल सनस्क्रीन आहे. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये अजून जे काही स्किन प्रोडक्ट मी मागवलेले, सो ते नक्की येतील मित्रांनो. पण ही चेक करा आणि घ्या. 128 ओनली तुमच्या तुमच्यासाठी आणली, फक्त 128 रुपयात घेऊन टाका. ओके, लिंकवर क्लिक करा, रप्पारप घ्या, रप्पारप. आता एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र असं मी बोलणार नाही. पण आता निघू, जरा फोटो काढू. पण यार, या कुर्त्यावर मी एवढे फोटो काढले गेले ना, आता मला असं वाटतं की काय काढावं. पण काहीतरी दुसऱ्या पोजमध्ये ट्राय करतो आणि स्टोरीला तरी टाकेल इन्स्टाचा. आणि रील्स पण सध्या बंद आहे, करायच्या. पण खूप काही कंटेंट आहे आपल्याकडे, नाही का, पण आहे ना मला टाइम नाही भेटत आहे, म्हणून हे सगळं चालू आहे मित्रांनो. आता गरबा करायचं आहे, तर मग प्रॅक्टिस करावी म्हटलं, म्हणून हे सगळं चालू आहे. पण मग आता निघूयात आपण, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गो. अडे बापडे, मी तुम्हाला लावून दाखवलीच नाही ना ही सनस्क्रीन. सो आता दाखवते. ॲक्च्युली मला म्हणजे भाई बिगिनर आहे मी, काही असं तुमच्यातलाच आहे, असं काही लय मोठा काय क्रिएटर वगैरे नाही. सो यू कॅन सी असं काइंड ऑफ लावून घ्यायची. आणि मग डायरेक्ट टाणटाणा. जास्त असं घासायचं नाही भाई, सनस्क्रीन आहे ती त्याची ॲब्झॉर्व होऊ द्यायची. असं काही त्याला घासायचं नाही, असं नाही, ॲब्झॉर्व होऊ द्यायची. ऑटोमॅटिक ती ॲब्झॉर्व होते. सो ही दाढीला लागलं का,
बीएड तुमचं बीएड भाई गावठी. मी काय बोलू यार, असं होतं नाही का माझ्यासोबत असंच होतं यार, काय करावं आता. हां मी पहिले लग असायचो, मला माहितीच नव्हतं नाही का. मग नंतर जरा ChatGPT आणि सिरीने वगैरे सांगितलं. सिरी बोलली की असं नाही करायचं बाळा, तुला कितीदा सांगितलंय, काय झालं राजा. कोणाची ऍक्टिंग करतो मी, पण माहिती आहे तुम्हाला आपलं बाळा फेम काय नाव दिसत काहीतरी आहे, ठीक आहे. तर मग ऑल सेट आहे. आपण हेच दाखवायचं होतं मला की ती कशी खूप ॲब्झॉर्बिंग आहे. असं काही लगेच ऑइली पण नाही वाटत आहे बघा, जसं आधी स्किन होती तशीच आहे, पण लावलं आहे असं पण म्हणजे खूप अशी काय बोलतात त्याला थिन लेअर टाईप आहे. तुम्हाला लावताना थोडंसं जाणवेल, पण त्याचा स्मेल किंवा काही टेस्ट तुम्ही खाणार थोडी, हां करू नका. सो फक्त एकदम लाईट वेट आहे. सो भारी भाई, घेऊन टाका. तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, पण घेऊन टाका, नक्कीच घ्या. आता मी निघतो आणि डायरेक्ट आपण भेटू मंदिरातच. ओके बाय. हा व्लॉग जरा जास्त मोठा होणार आहे असं मला वाटते, बट होऊ द्या खर्च. आता 128 पण जाणारच आहे तुमचे, माझे गेले ऑलरेडी. सो यस, तुम्ही पण तो फायदा करून घ्या आणि स्किन केअर करा मित्रांनो, काळाची गरज आहे म्हणून सांगतोय. बाय. पहिला स्टॉप अर्थात समोसा. तर मित्रांनो कुठे जायच्या अगोदर पहिला राऊंड झाला, आता दुसरा राऊंडमध्ये परत तेच समोसा आणि मग तिथून डायरेक्ट मंदिरातच भेटतो, कारण हा ब्लॉग बेकार मोठा होतो. मित्रांनो आलो आपण मंदिरात, पण मागे आवाज पण येत असतो. बघू दांडिया गरबाती काही जे काय असेल ते चालू काय असतं, बघू इथे जाऊन कळेल. घेऊ ना संभाजी महाराज की जय शंकर सदा सर्वदा योग. आणि इथं मी खात होतो माझा लापशी, एक नंबर होती मित्रांनो, एकदम भारी. बाय. तर मित्रांनो येऊन गेलो घरी आणि पूर्ण भिजून गेलोय, यू कॅन सी. तर आज सीन असा झाला, तिथं कथ्थकचं एक नाट्यशाला म्हणून पुण्यात फेमस आहे, ते आलेले. सो आणि त्यांचे वेगवेगळे म्हणजे शोज म्हणण्यापेक्षा परफॉर्मन्स होते वेगवेगळे, भारी होते. पण ते एक नंबर कथ्थक वगैरेचे टिक 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 आपल्याला त्याने जमत, पण एकदम भारी करत होते. आणि त्याच्यामुळे तिथं गरबा नव्हता आय थिंक आज, आणि पाऊस पण चालू झालेला नंतर, म्हणून मग ऑलरेडी याच गोष्टीला 9:30-10 वाजले होते त्या कार्यक्रमाला, ज्याच्यात मी बघितलं. नंतर मस्त प्रसाद ठुसला. लापशी भाई, लापशी काय लागत होती भाई, एक नंबर होतं. लापशी एकदम भारी होती. प्रसाद म्हणून लापशी होती आज तिथं. आणि मग नंतर डायरेक्ट आलो घरी. बेकार पाऊस चालू आहे, मग पूर्ण ओला पण झालो कुर्ता वगैरे. आणि हा व्लॉग असा पण खूप मोठा होणार होता, कारण याच्यात स्किन केअर रुटीनबद्दल आपण खूप काही चर्चासत्र जे भरवलं. सो त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की हा व्लॉग खूपच मोठा होणार नाही झालंच आहे ऑलमोस्ट. सो याच्यात आपण जे काही स्किन केअर आणि सनस्क्रीनबद्दल बोललो, सो ती तुम्ही नक्की परचेस करा, मी ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे ॲज वेल. आणि ऑलरेडी व्हिडिओ खूप लॉंग होतोय, आताच किती झालं आहे, यस खूप झालं आहे. सो इथूनच मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि तोपर्यंत बाय. जय श्रीराम. बोला जय श्रीराम.